अंशच्या स्कूलमध्ये एकादशीचा आज प्रोग्राम होता म्हणूनच आज अंशला मी लवकर उठवलं होतं स्कूलमध्ये जाण्यासाठी. कारण की त्याचा प्रोग्राम 8:30 वाजताच होता म्हणून लवकरच उठवलं होतं मी त्याला. आणि मग उठवल्यावरती पहिलं अंघोळ वगैरे घालून घेतली होती आणि नंतरनं त्याला रेडी वगैरे केले, कपडे वगैरे घातले. आणि मग मी तर नव्हते झाले रेडी. मी नंतरनं होणार होते रेडी आणि अंशला मग गोळी वगैरे दिली खायला. त्याने गोळी वगैरे खाल्ली आणि मग नंतर त्याचं सगळं झाल्यावरती त्याला नाश्ता पण दिला करायला. कारण की टिफिन वगैरे त्यांना द्यायचा नव्हता आज स्कूलमध्ये. त्याच्यामुळं मी त्याला घरीच दिला आज नाश्ता करायला. कारण ऑलरेडी त्याच्या मिसनी सांगितलं होतं, की मुलांना हलकं काहीतरी नाश्ता द्या घरीच. टिफिन वगैरे, टिफिन बॅग, स्कूल बॅग वगैरे काहीच आणायचं नाही म्हणून. मग मी त्याला नाश्ता वगैरे दिला होता आणि इथं बघा तुम्ही बघू शकता अंशला साईड टेस्टचा असा कोट आहे ते घातलेला आहे मी. म्हणजे हा डॉक्टर कोटच असतो. तोच सायंटिस्टला पण सूट होतो आणि सेम अंश सायंटिस्टच दिसत होता. आणि तो पण बघून स्वतः खूप जास्त खुश झाला होता त्याला. म्हणजे आम्हाला पण खूप जास्त प्राऊड होत होतं, की अंशला एवढा भारी दिलेला आहे रोल की सायंटिस्ट म्हणून. खरं तर हे एकादशीचे देव वगैरे ते करण्यापेक्षा खरं देव हेच आहेत आपल्या देशामध्ये. ते अजून लोकांना काही समजत नाही. पण स्कूलमध्ये सांगायचा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे, की डॉक्टर, हे सायंटिस्ट, पोलीस हे सगळेच आपले देव आहेत म्हणून. टीचर वगैरे सगळे ते देव आहेत. मग अंशचा पप्पा आणि आम्ही दोघंजणं स्कूलमध्ये सोडून आलो घरी. आणि स्कूलमधून सोडून आल्यावरती मग पोहे वगैरे मी बनवले, पोहे वगैरे खाल्ले आणि मग आम्ही पण अंशचा प्रोग्राम अटेंड करायला गेलो दोघं पण सोबत. कारण की सगळ्यांचे पॅरेंट्स आले होते. मग म्हटलं की आम्ही दोघंच कशाला नाही गेलं पाहिजे. म्हणून मी अंशच्या पप्पाला बोलले, की चला आपण पण जाऊयात. आणि अंशचे पण पप्पा बोलले, कसं वाटते सगळ्यांचे पॅरेंट्स आलेत आणि आपणच नाही, मग आपण घरी जाऊयात, आपण रेडी वगैरे होऊन येऊयात. मग आम्ही दोघं पण जॉईन झालो त्या प्रोग्रामला. खरंच खूप भारी वाटलं ह्या प्रोग्राम जॉईन करून. तर तुम्ही इथं बघू शकताय डॉक्टर, नर्स, सिस्टर असे सगळे झाले होते आणि त्यांनी तो प्रोग्राम पण खूप चांगला साजरा केला आणि खूप मज्जा आली आम्हाला पण हा प्रोग्राम बघायला. खरंच लहानपण किती भारी असतं ना, खूपच भारी असतं. आणि नंतरनं मग अंशचा प्रोग्राम वगैरे झाल्यावरती आम्ही गेलो होतो अंशला घेऊन काहीतरी नाश्ता करायला. तसं तर त्यांनी सकाळी खाल्लं होतं, पण तरी पण आम्ही जाताना परत त्याला खायला घेऊन गेलो हॉटेलमध्ये. आणि मग तिथं पण आम्ही डोसा आणि उत्तप्पा खाल्ला. अंशला खूप जास्त आवडला आणि खरंच इथला डोसा आणि उत्तप्पा खूप जास्त चांगला होता. मग आम्ही खाल्लं-पिल्लं. मग तसंच आम्ही घरी निघलो होतो. तर असा होता अंशच्या स्कूलचा पूर्ण व्लॉग. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय.